आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मी फोन करतो. मी कॉफी करते. बाबा का फोन करताय? तू गाडी चालव, मी बघते. हा. हा बोला. मीना तू विक्रांत कुठे आहे? हा काय माझ्यासोबतच आहे. तुझ्यासोबत? हो. तुमचं काही काम होतं का? बोला ना. नाही काम असं नाही, पण तुम्ही दोघं कुठे आहात? काय म्हणतात बाबा? नाही काही नाही. अहो काय झालं, माझं ते रेग्युलर चेकअप होतं ना आज, तिकडच जातोय आम्ही. चेकअप? तुम्हाला सांगितलं होतं की मी. तुम्ही ना हल्ली सगळं विसरायला लागलात बरं का. तू कधी बोलली होतीस? अहो बोलले होते, तुम्ही विसरलाय. आणि ऍक्च्युली ना आत्ताची लगेचचीच अपॉइंटमेंट मिळाली, त्यामुळे आम्हाला लगेच निघावं लागलं. अगं पण विक्रांतला कशाला घेऊन गेलीस? अहो त्यात काय झालं, म्हणजे आणायचे विक्रांत तयारच होता. मी त्याला विचारलं, तो हो म्हणाला, म्हणून निघालो आम्ही. काय विक्रांत हो की नाही? पण विक्रांत गिरीजाकडे जाणार होता. हो मी पण त्याला तेच सांगितलंय. माझं हे काम झालं की लगेच तू गिरिजाकडे जा. अगं पण मला सांगायचंस, मी आलो असतो. विक्रांतला का घेऊन फिरतेस? तुमचं बाई एवढं बिझी शेड्यूल, तुम्हाला काही विचारायला गेलं की लगेच अंगावर येता. तो हाणायचा तयार होता म्हणून त्याला विचारलं, एवढं. काय मी अंगावर येतो? तुझ्या डेअरिंग तरी आहे का तेवढी माझ्यात? असू दे ठेवा हा आता फोन. बरं. हा. अहो काय त्याच्यात, तुम्ही पण ना. अहो असं काही नाही. आणि विक्रांत आहे ना माझ्या बरोबर. हा नका काळजी करू. काय रे विक्रांत? हो बाबा, मी आहे तिच्या सोबत, काळजी नका करू. ऐकलत का? चला ठेवू आता. हा हे पण ना माझ्या बरोबर येऊ शकले नाही म्हणून यांना गिल्टी वाटतंय बघ. प्रेम करतात ते तुझ्यावर. हो का? असू दे. बरं पण विक्रांत सॉरी हा, म्हणजे माझ्यामुळे तुला उशीर होतोय रे म्हणून. अगं काही हरकत नाही, तुला सोडतो मी आधी घरी, मग गिरिजाला भेटायला जातो. हा हो जात. ती पण वाट बघत असेल ना. हो ना. चला गरमागरम इडली खाऊन घ्या मस्तपैकी. ताई, अगं तुला आवडते त्या स्टॉल वरून इडली घेऊन आलोय मस्त गरमागरम. चल खाऊन घे. नकोय मला. अगं असं काय करतेस तू? तुला आवडतं ना इडली? खरंच नकोय. ताई काय झालंय? तू एवढी गप्प काय आहेस? ताई काय झालंय मला सांगशील? मला काही सांगायचं नाही, अगं पण का? कारण मला तुम्हाला अजून त्रास द्यायचा नाही. अगं तुझ्या बोलण्याचा आम्हाला का त्रास होईल? माहित नाही, माझं नशीबच फुटकं आहे. असं नाहीये ताई. असंच मी जिथे जाते तिथे माझ्यामुळे त्रास होतो. मला सांग, तुला असं कोणी काय बोललं का? बोलायची काय गरज आहे? माझं मला कळतं ना. ताई तुझा मोठा गैरसमज आहे हा. नाही गौरी, माझ्यामुळे सगळ्यांनाच त्रास होतो. काय लावलंयस तू त्रास?
हे नसतं खूळ का डोक्यात घालून बसलीस तू? खूळ नाहीये गौरव. मीच कमनशिबी. ताई काय झालंय? काही नाही. ताई अगं जर तू गोष्टी मनात ठेवल्यास ना तर त्याचा तुलाच जास्त त्रास होईल. तुम्हाला जेवढा होतोय त्यापेक्षा तर कमीच होईल ना. अगं काय बोलती असतो हे? इथे कोणालाही तुझ्या बोलण्याचा काही त्रास होत नाहीये ताई. होतोय. अख्ख्या फंक्शनची वाट लागली. सगळ्यांना त्रास झाला. विक्रांतला त्रास झाला, त्याच्या घरच्यांना त्रास झाला, फक्त माझ्यामुळे. माझ्या एक मिनिट. काय काय झालं तिथे? त्या मुलाचे मामा मामी आले होते. काय? सगळे म्हणाले की माझ्या हातून उद्घाटन होऊ दे, पण त्या दोघांनी तमाशा केला. अगं पण ते तिथे कसं काय आले? त्यांचा काय संबंध आहे? संबंध नव्हता, पण ते काही चुकीचं नाही बोलले रे. मी खोनी आहे. माझी लायकी नाही आहे उद्घाटन करायची. ताई तू काही नको बोलूस. ते आहे तेच बोलते. आणि ती बाई मला बोलली ना, याचं वाईट वाटलं नाहीये मला. ती सगळ्यांना सांगत होती की ह्यांच्या कॅफेमध्ये येऊ नका, हा मुलगा तुम्हाला संपवेल. असं कसं बोलू शकते ती बाई? सगळ्या कार्यक्रमाचा माझ्यामुळे पट्ट्याबोळ झाला. रडू नकोस प्लीज, शांत हो. कशी शांत होऊ गौरव? अरे ती बाई विक्रांतला काय काय बोलून गेली रे. मी काहीच करू शकले नाही. अगं मग तू का गप्प राहिलीस? तू बोलायचं ना त्या बाईला. कसं बोल? ती काही तिचं बोलत नव्हती. तिची मीच आहे. सगळ्यांना माझ्यामुळे त्रास होतो. मी कोणालाच सांभाळू शकत नाही. बिचारा विक्रांतच बघ, ती काय काय सहन करावं लागतंय त्याला माझ्यामुळे. आणि चित्रा, अरे ती आजारी होती, मी तिलाही नाही सांभाळू शकले रे. असं नाहीये ग ताई. असंच आहे. नोकरी गेली, केस सुरू आहे, फेल आहे. मला वाटतं तू विक्रांतशी बोलायला हवं.